नमस्कार मंडळी, चला आपण राजम्याची उसळ बनवूया। तर राजमा खाण्यासाठी खूप छान असतो बरं का शरीरासाठी आपल्या। तर आपण संध्याकाळी राजमा भिजू घालूया। राजमा भिजू घातला, रात्रभर राजमा भिजलेला आहे। तर आपण राजमा आता शिजवून घेऊया। तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता, पण मी पातेल्यामध्ये शिजवलं बरं का, कारण एक 5-10 मिनिटांमध्ये कुकरमध्ये 2 शिट्ट्यामध्ये राजमा शिजतो, खूप छान शिजते। तर बघा मी राजमा शिजवायला टाकलेला आहे। राजमा शिजवत असताना आपण थोडंसं मीठ टाकू, माझा मिठाचा व्हिडिओ घ्यायचा राहिलाच बरं का। चला तर मग आपण राजमाला हे करूया, आपण राजमाला तडका देऊया। मी तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये जिरे टाकलेले आहेत। तुम्ही मोहऱ्या देखील टाकू शकता बरं का, माझ्याकडे मोहऱ्या नव्हतं पण मी मोहऱ्या स्किप केलेल्या आहेत। जिरे छान तडतडले की आपण लसण टाकून घेऊया। लसण पण असं थोडासा लालसर भाजा, कारण आपल्याला भाजी नाही बनवायची आहे, जी उसळ बनवायची आहे। उसळमध्ये लसण चांगला जर भाजला तर छान लागतो, तळला चांगला तर नसता मग कचकच लागतो लसण। चला कांदा टाकून घेऊया। कांदा पण आपण लालसर होईपर्यंत छान भाजू। राजम्याचे खूप शरीराला फायदे आहेत बरं का, खूप छान। राजमा जेवढा खाता होईल तेवढा राजमा खात जावा, कारण शरीरासाठी राजमा चांगला असतो खाल्ल्याला। आमच्या इकडे राजमा म्हणत नाहीत, पण घेवडा म्हणतात बरं का आमच्या इकडं। तुमच्याकडे काय म्हणते, त्याला राजमा म्हणतात की घेवडा म्हणतात ते मला नक्की सांगा। हे बघा लालसर कांदा भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेत आहे। तर टोमॅटो पण आपल्याला चांगला असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे बघा टोमॅटो पण मी परतून घेत आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने उसळ बनवा, खूप छान लागते, सगळ्यांना आवडेल। लेकरांच्या टिफिनला देखील द्यायला उसळ खूप छान लागते बरं काही, लेकरं पण आवडीने खातील अशी उसळ बनवली तर। चला तर मी ह्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून घेत आहे। हे पहा हळद आणि लाल तिखट। तिखट तुम्ही लेकरांच्या खाण्याच्या आहे ना, तर आपल्याला जसं आवडतं का तसं टाकून घ्या तिखट। चवीनुसार मीठ टाकूया। नंतर ह्याला अजून छान परतून घेऊया। ही परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये राजमा टाकून देऊ। जास्त वेळ लागत नाही बरं का, राजमा मी शिजवून घ्यायचा व्हिडिओ राहिला तर नंतर मी तुम्हाला दाखवते। असा राजमा शिजला पाहिजे। उसळ करायची म्हणजे राजमा थोडासा जास्त शिजवून घ्या बरं का। हे पण मी राजमा टाकला, राजमाला पण छान असं परतून घेऊ आपण। यानी की आपण जी कांदा टोमॅटो लाल तिखट मिरची जे टाकलेलं आहे का, ते राजमाला पूर्णपणे बसल, चिटकून असं हे होईल का तसं हे करा, मस्त हलवून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने आपण छान, आणि ह्याला एक 5 मिनटं फक्त झाकून ठेवूया। कमी गॅसवर ठेवा बरं का, फुल गॅसवर ठेवताल तर ते ओलसरपणा पूर्ण जातो, मग राजमा चांगला लागत नाही। थोडा ओलसरच राजमा पाहिजे। हे बघा आपला राजमा तयार आहे। नक्की रेसिपी कोणाकोणाला आवडली का ते नक्की सांगा बरं का, आणि कोण कोण अशी उसळ बनवतं राजम्याची तेही मला कमेंटमध्ये सांगा। चला बाय मित्रांनो।